टेन्शन घेऊ नका, अजून काही दिवस सहन करा फक्त, अजून काही दिवस सहन करा फक्त, हार मानू नका. वेळ वाईट आहे, हे फक्त थोडे प्रॉब्लेम आहेत, थोडी अडचणी आहे, थोडं दुःख आहे, पण हे सगळ्यांसोबतच होत आहे. आपण एकटे नाही आहोत, कारण हेच तर आयुष्य आहे. म्हणून टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका आणि आपल्या संधीतून आपल्या जीवनात सोनं करा आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवा. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सकाळी ब्रह्मवेळेत 4:30ला. आणि माझी आजची जी खरी सुरुवात आहे ती 4लाच झाली. फ्रेश वगैरे झाले, त्यानंतर थोडं मेडिटेशन केलं, पॉझिटिव्ह थिंकिंग केली आणि छान आता अभ्यासाला बसलेली आहे. तर 4:30 झालेले आहेत. आणि आज मी रिझनिंग आणि मॅथची प्रॅक्टिस करून घेणार आहे, कारण मला त्यावर भरपूर भर द्यावं लागणार आहे. आणि माझ्या भरपूर गोडताईंचे कमेंट येत आहेत की ताई आम्हाला तुझा स्टडी प्लॅन सांग, आम्हाला टाईम टेबल सांग. तर मैत्रिणींनो, थोडे दिवस थांबा, मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. फक्त माझे MAचे पेपर सुरू आहेत, ते MAचे पेपर संपलेत की मी छान असा व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. आणि मैत्रिणींनो, मी सकाळी टेटचा अभ्यास करून घेते, काही तात्यांचा ठोकळा वाचून घेते, जसा मला वेळ भेटतो तसा करते. माझा अभ्यासाचा टाईम टेबल फ्लेक्सिबल असतो, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि नंतर मग मी दुपारी किंवा मग सायंकाळी किंवा रात्री मी थोडा MAचा अभ्यास करत आहे, कारण माझे MA इंग्लिशमध्ये चालू आहे आणि माझे पेपर सुरू आहे आता. त्यामुळे मला जरा व्हिडिओ टाकायला पण वेळ मिळत नाही, त्यासाठी तुमची मनापासून माफी मागते. मला माफ करा, क्षमस्व. तोपर्यंत तुम्ही मागील माझे व्हिडिओ बघून मोटिवेट होत राहा. तर मैत्रिणींनो, मी माझं आजचं लेक्चर रोहिदास चोंदे पाटील सर रिझनिंगचं माझे टेटचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न ते समजावून सांगत आहे, ते करून घेत आहे. त्यांच्याबरोबर मी पण प्रॅक्टिस करत आहे, कारण मला कळतं त्या सरांचं, म्हणून मी त्यांचे लेक्चर अटेंड करते. आणि मैत्रिणींनो, मला एक कमेंट दिसली की ताई आमच्या जीवनात भरपूर संघर्ष येत आहे, मला कळत नाही आहे, मी यातून मार्ग कसा काढू. तर मैत्रिणींनो, संघर्ष असतातच आपल्या जीवनात काहीतरी करून दाखवण्यासाठी. आणि जर ते नसतील ना, तर आपण टणक किंवा शक्तिशाली बनून बाहेर निघूच शकणार नाही. तुम्हाला माहीत असेल की बटरफ्लाय, फुलपाखरू जेव्हा त्याच्या कुकुनमध्ये असतं ना, तेव्हा जर ते आपण फोडण्याचा प्रयत्न करते, बटरफ्लाय जिवंत राहत नाही, त्याला त्याचं आपसूक त्याची क्रिया करावी द्यावी लागते. त्यामुळे काय होतं, तो असा टणक होतो, ताकदवर होऊन बाहेर निघतो. म्हणून तुम्हाला सांगतो, हे संघर्ष आपल्या जीवनात अशासाठी असतात की आपल्याला काहीतरी शिकवून जातात आणि त्यातून आपण असं परिपूर्ण होऊन निघतो ना, की जीवनात आपल्या कुठलीही परिस्थिती असू दे, आपण कधीच हार खात नाही, आपण कधीच खचू शकत नाही. म्हणून कधीच खचायचं नाही, कधीच घाबरायचं नाही. संकटाशी लढा द्यावाच लागेल आणि फक्त रडून फायदा नाही, काहीतरी करून दाखवावं लागेल. आणि मैत्रिणींनो, बघा, आपले जे रिझनिंगचे किंवा मॅथचे जे टॉपिक आहेत ना, जसं नंबर सिरीज आहे, वर्ग समीकरण आहे, ग्राफ आहेत, टेबल चार्ट आहे, सिम्प्लिफिकेशन आहे, बोडोमस आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे, हे सगळं ना. त्यानंतर रिझनिंगमध्ये पत्ता, ॲड्रेस, त्यानंतर न्यूमॅरिक सिरीज, इनइक्वॅलिटी, कोडिंग, डिकोडिंग, ॲड्रेसचे प्रश्न, अल्फाबेट, हे सगळं ना सोपे टॉपिक आहेत. त्यामुळे आपण याची प्रॅक्टिस करून घ्यायची आणि आपली इझिली आपल्याला हे कळतं आणि सोपं जातं. राहिली बैठक व्यवस्था आणि पझल, तर यामध्ये आपल्याला थोडा वेगळा वेळ द्यायचा, अर्धा ते 1 तास आपण या सगळ्या गोष्टी. स्टडी प्लॅन हा सगळ्यांचा वेगवेगळा असतो, तरी माझा स्टडी प्लॅन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, कारण कोणी जॉब असतं, कोणा लहान बाळ असतं, कोणाच्याकडे जॉईंट फॅमिली असते. म्हणून आपल्याला जसा वेळ मिळतो ना मैत्रिणी, तसा अभ्यास आपण करायचा. जितका वेळ भेटेल तशी प्रॅक्टिस करा, स्वतःला तयार करा. इम्पॉर्टंट सब्जेक्टला जास्त व्हॅल्यू द्या. आणि आपल्यासाठी इम्पॉर्टंट सब्जेक्ट रिझनिंग आणि मॅथ आहे, म्हणून तुम्हाला जसा वेळ भेटतो तशा अभ्यासाला सुरुवात करा तुम्ही. तर असा माझा टेटचा अभ्यास सुरू आहे. त्यानंतर बघा, मी जरा बाहेर आले, कारण मुलीचा टिफिन करायचा आणि किती छान दृश्य आहे बघा. आणि आता इथे मस्त लसणाचा पाला घरात तोडून नेणार आहे. आणि ही बघा किती छान मेथीनं. आणि इथे दाखवते बघा, समोर मी कांद्याचा रोप घातलेला आहे. आणि इकडे आंबाडीची भाजी दिसत असेल तुम्हाला, हे बघा. इथे वांग्याचं झाड पण आहे एक. आणि कसं हे घरचं असतं ना, हे छान आणि स्वस्त असतं मस्त. आणि मला खूप आवड आहे गार्डनिंगची, तुम्हाला पण माहिती आहे, माझ्या भरपूर व्हिडिओत तुम्हाला दिसत असेल. हे बघा, लसणाचं छान रोप तयार झालेलं आहे. आणि आता मी हे मस्त यातला लसणाचा मस्त पाला तोडून घेणार आणि अक्षे जे तांदूळाचे असतात ना, ते बनवणार आहे. तुम्ही काय म्हणतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि किती छान दृश्य ना, मस्त मन प्रसन्न झालं, बिलकुल आनंद झाला, स्मॉल हॅपीनेस झाला. आणि या सगळ्या गोष्टीतून आपण स्वतः मोटिवेट व्हायचं असतं. आणि बघा, मी लसणाचा पाला तोडून घेत आहे आता. आणि हाच पाला मी तोडून आता घरात घेऊन जाणार आणि मुलीच्या टिफिनवर मस्त अक्षे बनवून देणार तांदळाचे. आणि हे बघा, संभाराला फुलं आलीत. वाव, किती छान ना, मस्त. असे डोळ्याला तृप्त करतात हे निसर्ग सौंदर्य. आणि बघा, वांगी पण तोडून घेणार भरतासाठी, कारण मिस्टरांना वांग्याचं भरीत देते मेथीची भाजी घालून. आणि बघते वांग्याला काही लागलेले आहेत का. ही मिरचीला फुलं आलेली आहेत.
म्हणजे हे ना सगळं आपल्या स्मॉल हॅपीनेस आपल्याला जपायसाठी करायचं मैत्रिणींनो, कारण यातून आपण भरपूर काही शिकतो आणि आपलं मन खूप प्रसन्न वाटतं आपल्याला आणि या सगळ्या गोष्टीतून आपण मोटिवेट होत राहतो. आणि बघा किती छान वांगी लागलेली आहेत आणि आता मी हे छान असं मस्त घरात घेऊन जाते आणि यातून मस्त आता आजच्या माझ्या कामांना सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ बस इथेच संपवते, कारण अजून आता मला एम एचा अभ्यास करायचा आहे. तर कारण पेपर आहे माझा एम एचा, त्यामुळे आणि तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा, त्यानंतर मोटिवेशन घेत राहा, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या. बाय.